नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये 5 मिनिटाच्या आत तयार होणारी अगदी चविष्ट अशी खास मसाला वापरून आज आपण मॅगी कशी म्हणजे अंडा मॅगी कशी बनवायचं ते बघणार आहोत. आपण इथं मॅगीचा कुठलाही प्रकार वापरून घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने मी एक मॅगी घेतली. मॅगीचं आपण पॉकेट हे फोडून त्यामध्ये अशा पद्धतीचे आता 2 प्रकाराचे मसाले आपल्याला ह्या पॉकेटातनं निघतात. तर यापैकी हा पहिला मसाला आपण रेग्युलर जसं मॅगी बनवताना वापरतो तसं वापरायचा आणि हा जो दुसरा मसाला असतो ज्यावेळेस आपण मॅगी खायला घेतो त्यावेळेस हा मसाला टाकून आपण खायचा असतो, म्हणजे आवडीनुसार कमी जास्त आपल्याला हवा तसा. तर मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पाणी कढईमध्ये गरम करून घेणार आहोत. एक पॉकेटासाठी इथे बरोबर मी 1 ग्लास पाणी हे गरम करून घेतले. पाण्यामध्ये मीठ वगैरे काही न घालता फक्त आपल्याला मॅगी घालून आता या मॅगीला शिजवून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी आता मॅगी ही टाकून घेतली. जर तुम्हाला याचे तुकडे करून घालायचे असतील तसे तरी घातले तरी काही हरकत नाही. तर आपण काही मिनिटांपर्यंत म्हणजे 2 ते 2.5 मिनिटपर्यंत आता ही मॅगी शिजवून घेणार. तर अशा पद्धतीने आपण आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करत एकसारखी व्यवस्थित मॅगी ही शिजवून घ्यायची. अगदी जास्ती ओव्हरकुक आपल्याला ही मॅगी करून घ्यायची नाही. फक्त 2 मिनिटभर आपण हिला मंद आचेवरती शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट अशी आपली मॅगी ही शिजून तयार झाली. त्यानंतर काय करायचं, गॅस हा बंद करायची. ह्या पद्धतीची जाळी घ्यायची आणि त्या जाळीमध्ये आपली ही संपूर्ण जी काही मॅगी आपण शिजवून घेतली ते आपण आता ह्यामध्ये काढून घेऊया. कुठल्याही प्रकारचे एका चाळणीमध्ये मॅगी ही व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच यामध्ये आपण आता गार पाणी हे घालणार. गार पाण्यामुळे 2 फायदे होतील. जी कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपली मॅगी अगदी मोकळी अशी राहते, एकमेकांना ती चिपकत नाही. तर आता आपली मॅगी ही तयार झाली. त्यानंतर त्याची पुढची प्रोसेस बघणार आहोत. तर त्यासाठी इथे तवा, पॅन किंवा कढई गरम करून घ्या. त्यामध्ये लगेचच आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल गरम करून घ्यायचं. इथे मी 1.5 चमचे तेल गरम करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये लगेच आपण बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा हा आता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी जास्त देखील आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायची गरज नाही. त्यानंतर लगेच हिरवी मिरची, कितपत आपल्याला मॅगी ही तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची देखील आपण तेलात व्यवस्थित परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अगदी थोडंसं आपण मीठ हे घालणार आहोत. मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून यामध्ये आपल्याला फक्त आपला टोमॅटो हा लवकर शिजण्यासाठी इथे आपण अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो. टमाटा हा छान मऊसूत शिजेपर्यंत आपण आता शिजवून घेतला आहे. त्यानंतर लगेच एक मॅगीसाठी इथे मी 1 अंडं हे घालते. अंड्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती एकापेक्षा जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. अंडं घातल्यानंतर लगेच ह्या कांद्यांमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण ही अंड्याची छान भुर्जी तयार करून घेणार. आता ह्या भुर्जीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले अजिबात घालण्याची गरज नाही. जर तुम्हाला अगदी जास्ती झणझणीत मॅगी मसाला अंडा मॅगी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील घालून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही मंद आचेवरती छान अंडं शिजेपर्यंत आता ही भुर्जी आपण तयार करून घेणार आहोत. आपण नेहमी तयार करून घेतो तशी मी आता भुर्जी ही तयार करून घेतली. त्यानंतर लगेच जो काही आपला मॅगी मसाला असतो तो मॅगी मसाला घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ह्या मसाला 2 ते 3 प्रकारे आपण अंडा मॅगी ही बनवून घेऊ शकतो. बरेच जण ऑमलेटप्रमाणे म्हणजे ऑमलेट बनवून देखील बनवून घेतात किंवा ह्या पद्धतीने देखील आपण बनवून घेतली तरी काही हरकत नाही. मसाला छान मिक्स झाल्यानंतर लगेच आपण शिजवून घेतलेली मॅगी यामध्ये टाकून तिला देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेतली. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली झणझणीत चविष्ट अगदी झटपट पद्धतीने तयार झालेली अंडा मॅगी ही तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गॅस हा लगेचच बंद करून घेतला आहे. बंद केल्यानंतर लगेच आपण आता एका प्लेटमध्ये अंडा मॅगी ही काढून घेऊया. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट अशी आपली मॅगी ही तयार झाली आहे. तर प्लेटमध्ये काढल्यानंतर ज्या वेळेस आपण मॅगी ही खाणार आहोत त्यावेळेस जो आता एक्स्ट्राचा मसाला येतो तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा. यामुळे थोडीशी चटपटीतपणा आपल्या अंडा मॅगीला येतो आणि अगदी छान अशी आपली अंडा मॅगी ही तयार होते. अगदी परफेक्ट हे तयार.